नमस्कार, जय शिवराय, जय भीम. मी सिमरन चव्हाण, राहणार 72 घरकुल. आम्ही 2018 पासून मांजरी 72 घरकुलमध्ये राहत आहोत. आम्हाला खूप टाइम झालं. आमची जी शेजारी बाई आहे राधिका पोपट चव्हाण व विजया पोपट चव्हाण, त्यांनी आम्हाला 2018 पासून खोटी तक्रारी नोंदवल्यात व आम्हाला मानसिक त्रास व छळ हे सतत करत आलेले आहेत. माझी मम्मी पप्पा भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. आमचं घर पत्र्याचं असल्यामुळं, गळत असल्यामुळं आम्ही 24 रोजी सप्टेंबर आम्ही घर बांधाय काढलं. ती बाईनी पहिले तर तक्रारी दिल्या की आमच्या जागेवर घर बांधतात ते. त्याच्यानंतर ती बाईनी असे कंप्लेंटी टाकल्या की मला मारहाण केली, मला शिवेगाळ केली, चॅप्टर केसेस लावले. आम्ही सतत कोर्टामध्ये हजर राहून सतत मगरपट्टा, हडपसर, अजून परिमंडळ 5 सतत आम्हाला दिवसभर उभा ठेवायचे सर लोक, डीएसपी, कमिशनर, जेवढे पण साहेब लोक आहेत. तर आम्ही म्हणायचो आपलं जे करिअर आहे, तर आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, तर आपल्या करिअरच्या संदर्भात पण काय बोलणार आहे आपण? तेच सांगते तुम्हाला की आम्ही सतत हजर राहून जबाब देत असून जेव्हा आम्ही आमचं घर बांधायला चालू केलं तेव्हा ती कंप्लेंट करत आली. माझं 5 पिढ्यांमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. मी एकुलती एक लास्टची पोरगी राहिली आहे की ज्यांनी 5 पिढ्यांमध्ये काही ना काही शिक्षण केलंय. मला पोलीस भरती करायची होती. मी 3 पोलीस भरती सुद्धा दिलेले आहेत आणि आता ॲडव्होकेटची LLB एक्झाम दिली होती. मला ॲडमिशन घ्यायचं होतं. माझ्या मामाची डेथ झालती जूनमध्ये, तर मी गेले होते तिकडं. जेव्हा आम्ही 2024 सप्टेंबरमध्ये घर बांधायला काढलंय ना सर, तेव्हापासून आम्ही भाड्याने राहतोय. तुम्ही भाड्याच्या घरात पण जाऊन बघू शकता. तिथून माझं घर आणि काम इथं कधीच आम्ही बघायला आलो नाही, कारण ती बाई आम्हाचं छळ करत राहते. सतत छळ, मानसिक एवढं डिप्रेशनमध्ये झालंय ना की काहीच सांगता येत नाही. आणि तिने आम्हाला जेव्हा पप्पाला अटॅक करून घेऊन गेले, आम्हाला वाटलं की तिने परत चॅप्टर केस लावली. तर मी तिथं मगरपट्टा चौकीत गेले. त्यांना सांगितलं की साहेब आमचा गुन्हा काय सांगा तुम्ही. तर साहेब बोलले की तुमच्यावर ॲट्रॉसिटी पडली आहे, तुम्ही जातीविषयक त्यांना शिवगाळ केले. म्हणलं साहेब तुम्ही एकदा चौकशी केली आहे का? आम्ही या घरात 1.5 वर्ष झालं राहतच नाही. जेव्हा आम्ही इथं राहतच नाही, इथल्या बायांना, लोकांना, सगळ्यांना तुम्ही विचारा, चौकशी करा की आम्ही त्यांना शिवगाळ का करू. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. आम्ही जय शिवराय यांना पण मानतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही मी मानते, कारण मी एक शिकलेली पोरगी महाराष्ट्रातूनच आहे. मी महाराष्ट्रात जे राजे आपले, ज्यांनी जे स्वराज्य घडवलं, ज्यांनी संविधान लिहिलं, मी त्यांच्याविषयी मी का चुकीचं बोलणार किंवा माझ्या घरातले चुकीचे